स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये। म्हाडा कोकण मंडळाची 5362 सदनिका व भूखंडासाठीची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 418 आणि 419 MS DPVG व्हेंचर्स सानपाडा नवी मुंबई या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। हा 47 फ्लोअरचा टॉवर आहे। या प्रोजेक्टचे ॲक्च्युअल नाव रॉयल पाम आहे। यात म्हाडासाठी ग्राउंड प्लस 2 फ्लोअरची वेगळी परंतु एकत्र बिल्डिंग आहे। म्हाडाच्या बिल्डिंगवरच ॲम्युनिटीज दिल्या गेल्या आहेत आणि ॲम्युनिटीजचा एरिया टॉवर बरोबर जोडलेला आहे। म्हाडा बिल्डिंगला लागूनच पार्किंग एरिया दिलेला आहे। संकेत क्रमांक 418 हा EWS उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 RKचे 2 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 29.06 स्क्वेअर मीटर म्हणजेच 312 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 14,42,700 रुपीज आहे। अनामत रक्कम 5,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। संकेत क्रमांक 419 हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 BHKचा 1 आणि 2 BHKचे 16 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 37.172 स्क्वेअर मीटर म्हणजेच 400 स्क्वेअर फीट आहे आणि 49.998 स्क्वेअर मीटर म्हणजेच 538 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 18,45,500 रुपीज आणि 24,82,100 रुपीज आहे। अनामत रक्कम 10,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। संकेत क्रमांक 419 मध्ये 1 BHKचा 1 आणि 2 BHKचे 16 फ्लॅट आहेत। त्यामुळे अर्जदारांनी हे लक्षात ठेवायचे आहे की त्यांना या संकेत क्रमांकामध्ये 1 BHK सुद्धा मिळू शकतो। त्याची किंमत 18 लाखाच्या आसपास आहे। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट 31/12/2028 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। हा या प्रोजेक्टचा ग्राउंड फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये राईट साईडला टॉवर आणि लेफ्ट साईडला म्हाडासाठी असलेली बिल्डिंग दिसत आहे। हा म्हाडा बिल्डिंगचा ग्राउंड फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये 1 BHKचा 1 आणि 2 BHKचे 4 फ्लॅट दिलेले दिसत असून पार्किंगची व्यवस्था आहे। 2 स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट देण्यात आल्या आहेत। हा म्हाडा बिल्डिंगचा फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये प्रत्येकी 1 RK आणि 6 2 BHK फ्लॅट दिले आहेत। हा 1 RKचा युनिट प्लॅन आहे। यामध्ये एंट्री केल्यावर छोटी लॉबी, समोर लिव्हिंग रूम, राईट साईडला किचन आणि वॉशरूम देण्यात आले आहे। हा 1 BHKचा युनिट प्लॅन आहे। यामध्ये एंट्री केल्यावर छोटी लॉबी, समोर लिव्हिंग रूम, राईट साईडला किचन, लेफ्ट साईडला कॉमन वॉशरूम आणि बेडरूम दिला आहे। हा 2 BHKचा युनिट प्लॅन आहे। यामध्ये एंट्री केल्यावर छोटी लॉबी, समोर लिव्हिंग रूम, राईट साईडला किचन, कॉमन वॉशरूम आणि फर्स्ट बेडरूम दिला आहे। लिव्हिंग रूमच्या लेफ्ट साईडला मास्टर बेड दिला आहे। हा म्हाडा बिल्डिंगचा पार्किंग चार्ट आहे। यामध्ये म्हाडा बिल्डिंगसाठी पार्किंगचे नियोजन केलेले आहे, परंतु पार्किंगचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टमध्ये विविध ॲम्युनिटीज दिल्या आहेत, परंतु त्या म्हाडा फ्लॅटना मिळण्याची शक्यता नाही, कारण म्हाडाचे फ्लॅट पूर्णतः वेगळे देण्यात आले आहेत। या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे। या प्रोजेक्टपासून स्कूल, कॉलेज, रेल्वे स्टेशन जवळपास आहेत। सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिल्या आहेत। कनेक्टिव्हिटी 4.8 आउट ऑफ 5, नेबरहूड 4.7 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.4 आउट ऑफ 5, लिव्हेबिलिटी 4.4 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.6 आउट ऑफ 5। या एरियामध्ये 1 BHKची प्राइस अंदाजे 75 लाख ते 1.3 CR असू शकते आणि 2 BHKची प्राइस अंदाजे 1.39 CR पासून सुरुवात होते। बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 25% किमतीमध्ये मिळत आहेत। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट 31/12/2028 असल्यामुळे म्हणजेच जवळपास 3.5 वर्षांनी असल्यामुळे त्यावेळेचा रेंट वेगळा असू शकतो। त्यामुळे आम्ही आता येथे रेंट विषयी काहीही सांगू शकत नाही।
मायनस पॉइंटमध्ये म्हाडाची बिल्डिंग पूर्णतः वेगळी आहे आणि पार्किंगच्या बाजूला देण्यात आली आहे. म्हाडाच्या कोणत्याही फ्लॅटला बाल्कनी देण्यात आलेली नाही. तसेच या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट 31/12/2028 म्हणजेच 3.5 वर्षांनी आहे. प्लस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता हे फ्लॅट आपल्याला 25% किमतीत मिळत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता आणि जर तुम्ही 3.5 वर्ष थांबू शकत असाल तर आपल्याला या प्रोजेक्ट विषयी विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.